काशीनाथच्या शेतामध्ये काशीनाथ येणार आहे आत्ता घरी आहे आणि आंघोळ करत आहे. तरी मी तोपर्यंत त्यानं तुम्हाला म्हणजे शेतामध्ये किती कष्ट घेते, शेतामध्ये काय काय लावलेले ते तुम्हाला दाखवतो या. तर हो काही काशीनाथने इकडे पूर्ण इकडे हो काही मिरची लावलेली आहे. आपल्या मिरचीचा मळा केला आहे त्यानं. इकडं पुढे कांदे लावलेत हो काही, आणि यायच्यात कांदे. जर कुणाला पाहिजे असले तर नंतर त्याला कळवा. परत हो का इकडे त्यांनी म्हणजे कष्टाळू आहे मुलगा. इकडे हो काही लिंबाचे झाड वगैरे आहेत. तसंच त्यांना आणि इकडे आपलं केळीचे झाडे वगैरे लावले आहेत, ते पण तुम्हाला दाखवतो. काय त्यांनी केळीचे आपलं म्हणजे तेच त्याच्या पुरतं खाण्यापुरतं लावलेलं आहे. आत्ता लागले आणि पिकायची आहे केळी. इकडे हो का कांदे आहेत त्यांना लावलेले पूर्ण सगळे. पाणी चालू आहे बोरचं शेतामध्ये. आणि हो का हे आमचे मित्र शंकर गाढवाने खाऊन हो का तांबगड्या दिवलेल्या आहेत त्यांनी. आत्ता सगळं आपण काशीनाथच्या शेतामध्ये थोडं काम बिम करू लागलो त्याला. त्याने बी सगळं शेतामध्ये मेहनत करते भरपूर. तर दोन शब्द सांग बरं काशीनाथ, म्हणजे दिवसाची दिनचर्या सांग तुझी. सकाळी उठल्यापासूनचा काय म्हणजे तुझं कामाचं जी वेळ असते, सकाळी उठून रेग्युलर तुझा शेड्यूल सांग आम्हाला. सकाळी उठणे, आंघोळ करणे, दुकानात जाऊन बसणे, दूध घेणे, घेणे, नंतर शेताकडे जाणे, शेताकडे एखादी फेरी मारणे. हे म्हणजे बाहेर तुला आपलं गावातच शेतातच काम करू वाटते म्हणजे बाहेर कुठं कंपनीत वगैरे आमच्यासारखं नको वाटतं. आपलं गाव, आपलं शेत, आपलं काम ह्याच्यातच मग्न आपण भला. दुसऱ्याच्या अध्यात मध्यात काय नाही. काय शिक्षण आपलं काय 12वी पर्यंत झालं, त्याच्या पुढे काय आपण शिकणार. इच्छा म्हणजे काय झालं तर का नाही शिकायची. इच्छा झालती पण मिली इच्छा. मिली. आपण ह्याला देवणीला एकदा ऍडमिशन केलं, तू माहिती आहे का तुला? कशाला? ते बीकॉमला. बीकॉम बी आपलं कम्प्लीट झाली. पेपर द्यायला रविवारी गेलतो आम्ही पेपर द्यायला मित्रांनो. तिथे गेल्यावर वॉचमॅन होतं बाहेर. त्याला विचारलो कशाला आला म्हणलं त्यानं. आम्ही म्हणलो पेपर द्यायला. त्याने म्हणलं रविवार हो आज. आलो वापस. काय करावं सांगा. म्हणजे आता आमच्या क्लासमेट मध्ये जर म्हणलेलं तर जास्त जर शिकलेलं जर म्हणलं तर बालाजी तेवढा आहे. बाकी माझ्या मते 10वी 11वी 12वी जास्त. त्याच्या पुढे कोण शिकले असं काही माहित वाटणार तर गेले. शंकरचं चाललं वाटतं शिकणं. नाही, त्यानं ते काय तर हे केलं नेटवर्क मार्केटिंग मध्ये होते त्यांना. शिक्षण राहू रे. विद्यार्थी कधी काय म्हातारा होत नसते, मर्जोपर्यंत शिकते त्यांना. मग काशीनाथ कधी आयुष्यात असं पुण्या मुलीवर प्रेम वगैरे झाले का नाही? झाले बाबा प्रेम. कधीच नाही. खोट बोलायचं नाही. कधी तर झालं असेलच की. नाही जाऊ दे, सांगायच्या गोष्टी राहत नाही देवा. काय त्याला काय झालं, होऊन गेलं काय. गेले ते दिवस, राहिले ते आठवणी का. तुला ते एक कविता होती बघ आपल्याला 10वीला, याद आहे का? सुखाचे सुख. असंच काय तर होते. तेच होते. काय होते? तेच होत. मित्रांनो असं राहतात ते काशीनाथ. तसं काही पर्सनल गोष्टी असतात. तुला झालं का नाही प्रेम कुणामध्ये? मला सगळ्यावरच होते. पोरगी धोका देणे म्हणते तेव्हा. म्हणते तेव्हा प्रेम म्हणजे सगळ्यावर करायचं असतं रे. प्रेम म्हणजे काय राहते मला हानी करणार, मी त्या शोधातो. एवढं म्हणजे सगळेजण म्हणतात प्रेम प्रेम प्रेम. प्रेम म्हणजे काय? मी आजपर्यंत मला वाटतं कमीत कमी 6-7 वर्ष झाले वाटतं मी त्या एका गोष्टीच्या मागे लागलो की प्रेम म्हणजे काय. शंकर बी आमच्यासोबत पण त्यानं यायला थोडं व्हिडिओ मध्ये लाजतंय. आम्हाला काय नाही लाज लज्जा. लाज लज्जा आहे आम्हाला बी. लाज लज्जा नाही म्हणायचं काय. लाज लज्जा नाही हाय, पर लाजायचं तिथं लाजावर, न लाजायच्या जागी कशाला.
आणि अंडो फायर राहणार हॅलो ये आला हल्ली मळू दे शेतकरी मायचा दाना नेऊन त्यांनी माती करायला गुंटाभर जागा नाही कडूला तर आमच्या संकटात आता शंकर बी आलेत. इतक्या वेळ येणार गेलते त्याने लाज लागली आता लाज ते आता आल्यात. बंद घालवलं की त्यांच्यासोबत राहावं लागतं, मित्रासंग ठेवावं लागतं, सगळं चालत राहते. त्याला तर आयुष्य म्हणतात. सोशल मीडिया आहे ना हम्म. लय खतरनाक आहे. ते कधी तसं काय होईल काही सांगता येणार. त्याच्यासाठी सगळेजण चांगला वापर करा. खास करून मुली बरोबर आहे. सगळेजण मुलं मुली मुला आम्ही त्या दिवशी गेलतो, मी शंकर काशीनाथ. कोणता पिक्चर होता रे ते? कसं एक दिवाणी की दिवाणी आहेत. आमचा मस्त पिक्चर होता. आमच्या काशीनाथचा आवडता पिक्चर. जाऊन बघून आलो, चांगलं वाटलं मनाला. एंडिंग भारी आहे की पिक्चरची. मुलीसाठी किती बी करा कमीच असते. शेवटी मरून झाल्यावर सिद्ध राहते का नाही. त्याच्यासाठी कुण्या मुलीवर विश्वास ठेवू नका मित्रांनो. प्रेम म्हणजे काय त्याच्यासाठीच म्हणतो मी. प्रेम म्हणजे काय सांग रे शंकर, प्रेम म्हणजे काय आपल्याला जाणणीच. शंकर म्हणजे सगळ्यात भारी माणूस. असल्या गोष्टीपासून शंकर आवडभर लांब राहते. किडा तर बघ काय मेसेज तुझ्याबद्दल, जे तू गावामध्ये आपलं बिझनेस स्टार्टअप केलतास, ते बिझनेस म्हणजे लय अंगलट आले, हे लक्षात ठेवा. लोक आमच्या दोस्तावांना काही जर कामात गावात जर काही करायचं म्हणलं, लोक सगळं उधार घेऊन चालले. 10-5 रुपयासाठी लोक उधार घेऊन चालले. काय बोलावं का नाही सांगा. त्याच्यामुळे हे 9 पिढी जी आहे गावात, आम्ही म्हणजे काही व्यवसाय करावं का नाही ते सांगा. आता त्याने आपल्या गावातली माणसं म्हणून काही बोलणार. होय बाबा, आले 2 माणसं 4 चौघात पैसे मागू वाटत नाही. आपला पण त्याचं स्वतः ते का काशीनाथचं त्याचं बी दुधाची डेअरी आहे, किराणा मालाचं दुकान आहे. शंकरनं आमच्या हॉटेल टाकल. ते का कसं करावं व्यवसाय का नाही सांगा. तर गावातले जर हे कोण जर बघितलं तर आपले लहान मोठे भाऊ म्हणून सपोर्ट करा थोडं. छोटा भाऊ म्हणून एक मेसेज. तर काय आहे, उधारी द्या काशीनाथची बी. शंकरनं तर तो काय शंकरचं तर बंदच करून टाकलो तुम्ही लोकांना. हे असे चुकीचं आहे बाबा. जे आहे उधारी आपलं देऊन टाका जावं, हे चुकीचं आहे असं वागणं. बरं, तू किती बी बोललास तर काही बोललास तर कोणाला काही कळत नाही. लोकाला कळतं का बरं? कळणार काहीच कळत नाही. काय कसं कळत नाही. लोक शाणार असत तर शंकर बंद कशाला पाडत होता. बरोबर आहे. आपलं गाव म्हणून ते बिचार म्हणजे तिथलं त्याचं काय काम सोडून गावामध्ये आलता त्यानं व्यवसाय करायला. बघा बाबा काय का करणार, आम्ही का देव वाटलं द्या, नाही तर राहू द्या. का आपणालाच लाज वाटलेल्या मागून मागून रे बाबा. आता एक असंच हसत राहा, खेळत राहा, मजा करा. धोका देऊ नका कोणाला. बघा ऐका मित्र, आणि भरपूर यानं बोलणार होता, पर थोडं काम आल्यामुळं जावं लागलं. आणि खेळत राहा, मजा करा, एन्जॉय करा. आपल्या यूट्यूब चॅनलला दर आठवड्यात 1-2 व्हिडिओ येतील. आपल्या चॅनलला काय ते लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि काय शेअर करा.